तर मुसळधार पावसामुळे नांदेडमधील सोयाबीनचं नुकसान झालंय। अर्धापूर तालुक्यातील बारस गावात सोयाबीन, उडीद, मुगासह कापसाचंही मोठं नुकसान झालंय। पिकावर गाळ साचल्यानं सोयाबीन पिकांचं नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरीही चिंतेत सापडलाय। नांदेड जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे। शेतीपिकाला याचा मोठा फटका बसलाय। अक्षरशः शेतीपिकाची वाताहत झाल्याचं चित्र आपल्या ठिकाणी पाहायला मिळतं। हे संपूर्ण जे आहे ते सोयाबीनचं पीक आहे। मात्र पावसामुळे संपूर्ण पीक आडवं झालं, याच्यावर गाळ साचलाय आणि जमीनही मोठ्या प्रमाणात खरडली आहे। यामुळे जे ते 2 लाखापेक्षा अधिक हेक्टरवर नांदेड जिल्ह्यात जे ते या शेतीपिकाला फटका बसलाय। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। अतोनात नुकसान झालं, कारण अवघे सोयाबीन, कापूस, हळद, मूग, उडीद हे कुठलेही काही राहिलेले नाही। नांदेड जिल्ह्यात कुठंच काही राहिलेलं नाही। आमच्या अर्धापूर तालुक्यामध्ये 10-15 गावाचा संपर्कच तुटला काल जवळपास। माझ्या मते सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे। कॅमेरा पर्सन गणेश मोरेसह मी ज्ञानेश्वर लोंढे, टीव्ही 9 मराठी, बारसगाव, नांदेड।